महाराष्ट्रातील जनतेला माझा नमस्कार मित्रांनो. मी ओमकार आपलं स्वागत करतो आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेली आहे एक अशी सिरीज जी 100 दिवस 100 नवनवीन बिझनेस आपल्या समोर घेऊन येणार आहे. या सिरीजचा भाग 6 डे नंबर 6 बिझनेस आयडिया नंबर 6 मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, मुलतानी मातीचा व्यवसाय आपण कशा पद्धतीने व कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. मुलतानी माती म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो, फेस पॅक लावायचा. तर फेस पॅक सोडून देखील या मातीचा भरपूर उपयोग आहे मित्रांनो. स्किनसाठी, फेससाठी, फेस ग्लोसाठी, प्रत्येक बॉडीच्या कारणासाठी ही माती उपयोगी ठरू शकते. तर याच मातीचा उपयोग करून आपण व्यवसायाचे रूपांतर कसे करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मुलतानी माती आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटत नाही मित्रांनो सहसा. ती माती जास्त प्रमाणात राजस्थान, हरियाणा या साईडला मिळते. राजस्थान ह्या मातीचं होम ग्राउंड म्हटलं तरी चालेल. या मातीचा उपयोग आपण वेळोवेळी पाहतोच. लग्न असो किंवा नॉर्मल फंक्शन असो, लोक या मातीचा लेप लावून आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणण्याचा प्रयत्न करतात व तो येतो देखील. तर याच मातीचा उपयोग करून व्यवसायाचे रूपांतर कसे करायचे ते जाणून घेऊया. माती राजस्थान, हरियाणा या साईडला जास्त मिळते. याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा व्यवसाय इथून करू नाही शकत. याचा व्यवसाय आपण इथूनही करू शकतो व लोक करत आहेत. याचं उदाहरणही मी पुढे देणार आहे. जे पण मोठमोठे जनरल स्टोर्स असतील किंवा मॉल्स असतील किंवा आयुर्वेदिक सेंटर्स, मेडिकल शॉप्स, अशा ठिकाणी मुलतानी माती किंवा त्यापासून बनलेले साबण आपण पाहिलेच असतील मित्रांनो. तुम्ही देखील कधीही या साबणाची किंवा मुलतानी मातीची खरेदी केली असेल. तर हे साबण बनवतो कोण किंवा ही मातीची पेस्ट बनवतो कोण? तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनला चेक केलं तर ही माती खूप जास्त प्रमाणात जास्त रेटने विकली जाते मित्रांनो. त्याचं कारण असं की या मातीचे फायदे खूप आहेत व सेलर कमी आहेत आणि बायर्स जास्त आहेत. जर आपण याच संधीचा फायदा घेऊन आपला ब्रँड तयार केला तर आपण यामधून एक मोठा व्यवसाय तयार करणार आहोत. तुम्ही म्हणसाल आता काय आपण साबण बनवायचे का मुलतानी माती करायची का फॅक्टरी टाकायची साबण बनवायची? असं काहीही करायचं नाही मित्रांनो. हे बरोबर आहे की आपण साबण बनवायचे, पण ते कसे हे देखील मी पुढे सांगणार आहे. तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो, यामध्ये मोठा ब्रँड नाहीये. मुलतानी मातीची साबण, पेस्ट जे काय असेल मित्रांनो, या व्यवसायात मोठा ब्रँड आणखी घुसलेला नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्रँड नेम तयार करू शकता. प्रत्येक स्टोअरला हा प्रोडक्ट विकला जातो, प्रत्येक घरात हा वापरला जातो. याचे जास्त मार्केटिंग नाहीये, जास्त हाय लेवलला याची चर्चा नाहीये, म्हणून आपल्याला कधी नोटीस केलं नाही. आपण वापर केलाय पण आपल्या डोक्यात कधी हा विचार आलेला नाहीये की आपण यातून व्यवसाय निर्माण करू शकतो. एक 3-4 स्टेप्स सांगतो मित्रांनो. त्या स्टेप जर फॉलो केल्या हळूहळू तर तुम्ही हा व्यवसाय नक्की चालू करू शकता. जर तुमचा हा व्हिडिओ बघून डोक्यात विचार आला की हा व्यवसाय चालू करा, तर नक्की चालू करा मित्रांनो. कमी भांडवलात देखील हा व्यवसाय चालू करता येऊ शकतो. स्टेप नंबर 1, सगळ्यात मोठा प्रश्न व महत्वाचा प्रश्न, साबण बनवायचा कसा? तर साबण बनवण्यासाठी 2 पद्धती आहेत मित्रांनो. एक तर तुम्ही घरगुती पद्धतीने स्टार्टिंगला हा साबण बनवू शकता. दुसरी गोष्ट म्हणलं तर एक मशीन येते मित्रांनो, 20 ते 25 हजार रुपये त्याची कॉस्टिंग आहे. त्याच्यावर देखील तुम्ही हा साबण बनवू शकता. जर तुमच्याकडे थोडंसं भांडवल आहे व लार्ज स्केलला हा व्यवसाय स्टार्टिंगला सुरू करायचं म्हणताय, तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय या पद्धतीने चालू करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, तर होममेड सोप. होममेड सोप कसा बनवायचा, तर याचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबला नक्की भेटून जातील. युट्यूबला जस्ट टाकले तर मुलतानी मातीपासून घरगुती साबण कसा बनवायचा किंवा होममेड मुलतानी मिट्टी सोप असं टाकलं तरी पण तुम्हाला भरपूर व्हिडिओज भेटून जातील. या पद्धतीने तुम्ही घरगुती साबण बनवू शकता. या मशीन पासून हा साबण कसा बनतो ते सांगतो मित्रांनो. स्टार्टिंगला एक क्रशर मशीन असते, ज्यामध्ये आपण मुलतानी मातीचे जे आपल्याला मोठमोठे ढेकळं मिळतात, ते ढेकळे या मशीनमध्ये टाकून आपण ते क्रश करून त्याची पावडर मध्ये निर्माण करणार आहोत. त्यानंतर ते निर्माण झालेली पावडर आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची आहे. म्हणजे आपला घरगुती मिक्सर नाही, त्याच मशीनचा एक दुसरा पार्ट असतो मिक्सर. त्या मिक्सरमध्ये खोबरं तेल, मुलतानी मातीची पावडर आणि दुसरी गोष्ट थोडं फ्लेवरसाठी गुलाबजल वगैरे आपण टाकू शकतो. आणि आणखी 1-2 इन्ग्रेडियंट्स आहेत, ते तुम्ही युट्यूबला मॅन्युफॅक्चरिंग व्हिडिओ ज्यावेळेस बघताल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. या गोष्टी टाकल्यानंतर मिक्सरमधून एक लांब सडक रोल तयार होऊन येतो. तर रोलला आपण एक छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचा आहे. तो रोल कट केल्यानंतर आपल्याकडे एक फिक्स्चर असणार, डाय सेट केलेला असणार. म्हणजे जिथं आपण तो रोल सरकवणार आहोत, आपल्याला दरवेळेस सेम आकाराचे तुकडे बाजूला निघणार आहेत. ज्यावेळेस ते सेम आकाराचे तुकडे बाजूला निघतील, त्याला आपल्याला फिक्स शेपमध्ये, जर तुम्हाला सर्क्युलर पाहिजे सर्क्युलर किंवा स्क्वेअर पाहिजे तर स्क्वेअर, ज्या पद्धतीचं तुम्हाला साबणाचं ब्रँड तुमचा तयार करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. कट झाल्यानंतर तुम्हाला एक प्रेस स्टॅम्प बनवून घ्यायचा आहे, जो त्या साबणावर तुम्हाला ब्रँड नेम उमटवायचा आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल साबणावरती कंपनीचा लोगो किंवा नाव असतं, त्या पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं आहे. तो प्रेस स्टॅम्प भेटतो, त्यावरती तुम्ही साबणावर ठेवून एक फटका जरी मारला तरी तुमचा लोगो त्या साबणावरती उमटून जातो. पहिली गोष्ट संपली मित्रांनो, आपला साबण रेडी झालेला आहे. दुसरी गोष्ट, होममेड पद्धतीने जर करायचं म्हणलं तर तुम्हाला जसं सांगितलं, युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघून घरगुती साबण तयार करू शकता व तिथे देखील तुम्हाला प्रेस स्टॅम्पचा यूज करून तुमच्या कंपनीचा, छोट्या कंपनीचा मिनी लोगो
त्यावरती प्रेस करून उमटवायचं आहे मित्रांनो. याने तुमची ब्रँड व्हॅल्यू लोकांच्या नजरेमध्ये फिट राहते मित्रांनो. पहिला व मोठा प्रश्न आपला सॉल्व्ह झालेला आहे. आपण साबण बनवायचा कसा, या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं आहे. दुसरी गोष्ट याची पॅकेजिंग कशी करायची, कुठून घ्यायची, कुठं करायची, हे सगळं आता सांगणार आहे मित्रांनो. एक प्रीमियम पॅकेजिंग स्टार्टिंगला निवडायचं आहे मित्रांनो. ₹2 जास्त जातील, पण प्रीमियम पॅकेजिंग तुमचा ब्रँड ग्रो करायला हेल्प करणार आहे मित्रांनो. जर तुम्ही साधा पुठ्ठ्याचा बॉक्स घेतला, त्यामध्ये साबण पॅक केला आणि वरती तुमचा एक छोटासा लोगो, नाव बिव, ऍड्रेस असं बेसिक स्ट्रक्चर करून जर साबण लॉन्च केला तर त्याला कोणीही घेणार नाही मित्रांनो. स्टार्टिंगला थोडासा चालेल, नंतर तो फेल जाणार आहे मित्रांनो. जो दिखताय वही बिकताय, त्यामुळं तुमचं पॅकेजिंग तुमचा गेम पलटू शकतो मित्रांनो. तर करायचं काय, ₹2 जास्त जातील स्टार्टिंगला, जसं मी सांगितलं. साबण जो आहे आपल्याला बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्ही भरपूर वेळा नोटीस केला आहे, जे ब्रँडेड साबण असतात त्याला बॉक्सच्या आत देखील एक रॅपर असतं. जे आपण नॉर्मल कॅडबरी वगैरे फोडल्यानंतर कशी आत कॅडबरी निघते, तसं एक रॅपर त्या साबणाला तुम्हाला द्यायचं आहे. त्या रॅपरच्या वरतून तुम्हाला एक प्रीमियम बॉक्स द्यायचा आहे. साबणची कॉस्टिंग वाढेल, चालतंय आपल्याला. साबणची कॉस्टिंग जरी वाढली तरी आपण देखील सेलिंग प्राइस वाढवणार आहे, त्याचा काही इश्यू येणार नाही तुम्हाला. या पद्धतीचे प्रोडक्ट किती रेट असला तरी नक्की सेल होतात. त्यामुळं पॅकेजिंग मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. स्टार्टिंगला पॅकेजिंग प्रीमियमच ठेवायची आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो, या धंद्यामध्ये लायसन्स कोणकोणते लागतात. तर अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये लायसन्स कोणीही बघत नाही मित्रांनो. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही स्मॉल स्केलला चालू करता त्यावेळेस लायसन्सचा विषयच येत नाही. तरी देखील चालू करायचे तर एक छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स भेटतं, ते तुम्ही काढून घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. व तुमचं ब्रँड रजिस्ट्रेशन करायचं आणि उद्यम रजिस्ट्रेशन, या 2 गोष्टी केल्या हा व्यवसाय तुम्ही हमखास चालू करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही लायसन्सची गरज नाही मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर 50,000 खूप झाले मित्रांनो. 50,000 डोक्यावरून पाणी. 50,000 मध्ये या बिझनेसची मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग सगळं काही तुम्ही भरपूर प्रमाणात करू शकता. त्यामुळे 50,000 मिनिमम ते मिनिमम स्टार्ट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. छोट्या प्रमाणात चालू करताय, साधी पॅकेजिंग घेताय, साधा लॉन्च करताय, तर बिझनेस चालण्याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत मित्रांनो. पण जर तुम्ही या पद्धतीने सांगितलं, अशा पद्धतीने जर व्यवसाय करताय, मार्केटची रिसर्च करताय व तुमच्या प्रोडक्टला चांगल्या पद्धतीने लॉन्च करताय, तर तुमचा व्यवसाय नक्कीच बूम करणार आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण साबण कसा बनवायचा शिकलो, त्याची पॅकेजिंग कशी करायची, त्याचं रॅपिंग वगैरे सगळ्या गोष्टी शिकलो. या बिझनेससाठी लागणारे लायसन्सेस कोणकोणते आहेत ते देखील आपण पाहिलं. चौथा प्रश्न, प्रोडक्ट विकायचा कुठे व कसा. तर प्रोडक्ट सेल करणे इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नुसतं साबण बनवून घरात ठेवले तर त्याचा काही फायदा नाही मित्रांनो. त्याला विकलं देखील पाहिजे. तर त्यासाठी एक सोल्युशन, एक उपाय आपण वापरू शकतो मित्रांनो. आता आपल्याकडे जास्त भांडवल तर नाहीये की आपण जाऊन मोठमोठ्या होल्डिंग्स लावाव्या शहरामध्ये, मोठमोठ्या टोल नाक्यावर, मोठमोठ्या पंपांवर, जिथे ऍडव्हर्टायझिंग करता येईल तिथे. तर त्याचं एक सोल्युशन आपण घेऊ शकतो मित्रांनो. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आपल्या भारताची 150 करोड जनता कुठे आहे. 150 पैकी 125 करोड जनता ही सोशल मीडियावरती अवेलेबल असते. दिवसातील जास्त वेळ ते तिथेच घालवते. कामात कमी व सोशल मीडियाकडे त्यांचे लक्ष जास्त असते. तर अशा ठिकाणी मार्केटिंग स्वस्तात, कमी किमतीत व जास्त लोकांपर्यंत रीच करू शकते. तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, Instagramवर जे आपल्याला रील्स येतात, आपण रील्स स्क्रोल करतो, त्यावेळेस आपल्याला एखाद्या साबणाची, एखाद्या जेलची किंवा एखाद्या ऑइलची किंवा एखाद्या ॲलोवेरा जेल अशा पद्धतीच्या ज्या ॲडव्हर्टाइज येतात, हे लोकं किती कमवत असतील. हे लोकं ऑल ओव्हर इंडिया ॲड चालवतात मित्रांनो. पूर्ण इंडिया यांचं कस्टमर असतं. तर पूर्ण इंडियामध्ये 10% लोकं जरी महिन्याला यांचं साबण घेत असतील, जे लोक ॲड बघतात त्यापैकी, तर किती मोठा व्यवसाय हे लोकं करतात तुम्ही नक्कीच विचार करू शकता. व अशा गोष्टीच्या किमती मिनिमल प्राइस नसतात मित्रांनो. जास्त रेटवरच या सेल होतात. त्यामुळं आपली पॅकेजिंग जर तुम्ही प्रीमियम ठेवली, ॲड चांगला रन केला, तर हा व्यवसाय तुम्ही बूम करू शकता नक्कीच मित्रांनो. सिंपल आणि शॉर्टमध्ये सांगतो करायचं काय मार्केटिंगसाठी. आपल्याला पहिल्यांदा आपल्या बिझनेसचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. YouTube, Insta, Facebook या 3-4 जागी आपल्याला आपच्या बिझनेस प्रोफाइलचं एक अकाउंट बनवायचं आहे व त्यावरती डेली आपल्या बिझनेसच्या रील्स तुम्हाला शेअर व अपलोड करायचे आहेत. इतक्या पद्धतीने व जास्त प्रमाणात तुमच्या रील्स तुम्हाला पोस्ट करायचे आहे की जोपर्यंत व्हायरल होत नाहीत तोपर्यंत, व तुमचं एक बिझनेस प्रोफाइल देखील हळूहळू तयार होत आहे मित्रांनो. दरवेळेस वेगवेगळ्या युनिक लॉजिकनुसार वेगवेगळे रील तुम्हाला अपलोड करायचे आहे. वेगवेगळे व्हिडिओज, या बिझनेसचे फायदे, त्याचे, या साबणाचे, या मातीचे फायदे, या सगळं तुम्हाला पोस्ट करायचं आहे मित्रांनो. तुमची बिझनेस प्रोफाइल हळूहळू तयार होत आहे. दुसरी गोष्ट, थोडंसं भांडवल वाढून तुमच्या एरियातील स्टार्टिंगला जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना तुम्ही थोडेसे पैसे देऊन तुमचं ब्रँड व्हॅल्यू करायला लावू शकता. या पद्धतीने तुम्हाला ऑर्डर्स भेटू शकतात. तिसरी गोष्ट, Insta ॲड, Facebook ॲड, Google ॲड, YouTube ॲड, या सगळ्या प्रकारच्या ॲड तुम्ही रन करू शकता. एकदम मिनिमल प्राइसला या ॲड्स रन करता येतात मित्रांनो. या ॲड जर तुम्ही रन केला तर इतक्या ऑर्डर्स येतील की तुम्ही सांभाळू शकणार नाही.
तुम्ही मशीनमध्ये पैसा लावत बसले आणि ॲडव्हर्टायझिंग शून्य केली तर काही फायदा होणार नाही मित्रांनो. स्टार्टिंगला जसं सांगितलं कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करा व जास्त प्रमाणात सेल करा. सेल इज द किंग, कस्टमर इज द किंग, मार्केटिंग इज द किंग. यातच थोडं युनिक म्हटलं तर आपण होममेड सोप देखील लॉन्च करू शकतो. नंतर आपण कडुलिंबापासून बनलेला सोप, ॲलोव्हेरा जेल, ॲलोव्हेरा सोप असं आयुर्वेदिक फील्डमध्ये तुम्ही हळूहळू शिरत जाचाल मित्रांनो व तुमचा एक ब्रँड तयार करचाल. त्यामुळे हा व्यवसायाकडे नक्की बारीकीने लक्ष द्या. व्हिडिओ कळाला नसेल तर पुन्हा एकदा बघा. यातल्या गोष्टी नोट डाऊन करा. तुमच्या एरियामधील मार्केटचे नॉलेज घ्या. व्यवसाय किती प्रमाणात मोठा आहे तुम्हाला कळून जाईल व अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करा. त्याचा बिझनेस नवीन आहे, रिस्क हाय आहे, पण मन लावून केला व जिद्दीने केला व मार्केटिंग स्ट्रॅटेजी व्यवस्थित अप्लाय केला तर एक मोठा ब्रँड यातून निर्माण होऊ शकतो. बिझनेस करोडोचा होऊ शकतो. इंडिया इज द मार्केट. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू.